ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। कळवण पुण्यनगरीत मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार आगमन। जरांगे पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून शिवरायांना अभिवादन केले। त्यावेळी कळवण तालुक्यातील छत्रपती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री भूषणदादा पगार व कळवण नगरपंचायतचे अध्यक्ष माननीय श्री कौतिक महाराज पगार व कळवण तालुक्यातील व्यापारी संघ आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते। गर्जना न्यूज प्रतिनिधी विश्वनाथ बागुल, कळवण। मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आणि ज्या मराठा बांधवांच्या सापडल्या नाहीत, जो मराठा आरक्षणापासून वंचित राहिला, ज्याची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या गणगोतातील सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षण द्यायचं म्हणून आपण सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना काढून कायदा पारित करायला लावलाय। हे चॅलेंज होतं मराठा समाजासमोर सुद्धा, कारण सरकार 2 महिन्यापासून सगळ्या सोयऱ्यांची व्याख्यात वेळ घालत होतं आणि तो कायदा पारित करण्यासाठी सुद्धा त्यांची मनस्थिती तयार होत नव्हती। पण मराठा इतक्या ताकदीनं मुंबईत उसळला, 2001च्या कायद्यात घालायचा, ज्या कायद्याने ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे। ही कायदा इतका मोठा आहे की 70-75 वर्षात मराठ्यांसाठी हा पहिला कायदा आहे आरक्षणातला। हे जर मोठा कायदा नसता तर याचिका दाखल करायला त्या कायद्याच्या विरोधात, अधिसूचनेच्या विरोधात टोळी उठलीच नसती तुमची दिल्ली। तुमची तर टोळी ना, तुमचा जिल्हा आहे ना, दुसऱ्याचा तुमचा टोळी मुकादम एक चाललायचा ना यावल्याचा।